सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये आज आपण बनवणार आहोत शेवयांची खीर. बऱ्याच वेळेला शेवयांची खीर ही पातळ अशी होते, म्हणजे शेवया एका साईडला आणि दूध दूध फक्त असं लागते. तर दाटसर खीर कशी बनवायची आहे हे आज आपण बघणार आहोत. त्यासाठी मी 2 चमचे तूप घेतले आहे कढईमध्ये आणि या शेवया घेतल्या आहेत, ज्या ब्राऊन कलरच्या आहेत. भाजलेल्याच असतात या, पण तरी सुद्धा एक 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे. एक 2 ते 3 मिनिटं भाजून घेतल्यानंतर यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहे. तुम्ही आधी सुद्धा तुपावरती ड्रायफ्रुट्स तळून घेऊ शकता. याचा रंग थोडा बदललेला आहे. यामध्ये आता मी मनुके, बदाम आणि चारोळ्या असे घेतलेले आहेत. बदाम सुद्धा भिजवून आणि तुकडे करून घेतले आहेत. कोणत्याही स्वीट डिश मध्ये बदाम घालताना शक्यतो खिरीमध्ये वगैरे भिजवून मग साल काढूनच वापरायचे आहेत. कारण जर असेच अख्खे बदाम तुम्ही तुपावर तळून जरी वापरले तरी ते शिजल्यानंतर त्याची सालं ही वेगळी होतात आणि मग खाताना सालं तोंडात येतात. तर या मनुका पण आता फुलून झालेल्या आहेत, म्हणजे आपले ड्रायफ्रुट्स सुद्धा छान याच्याबरोबर भाजले गेलेले आहेत. आता यामध्ये दूध ऍड करायचे आहे. रूम टेम्परेचरवरचेच दूध मी वापरले आहे. गरम वगैरे करून घ्यायची काही गरज नाही लागत. मलई सकट फक्त मी वापरलेले आहे. फक्त फ्रीजमधलं थंडगार दूध डायरेक्ट वापरू नका. थोडं नॉर्मल झालं की मग तुम्ही ते वापरू शकता. दूध घातल्यानंतर सुद्धा हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस स्लोच ठेवून आपल्याला याला छान उकळी काढायला ठेवायचे आहे. दूध आत्ता जरी जास्त वाटलं तरी शिजल्यावरती ही खीर घट्ट होत जाते. दूध आता उकळायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये मी साखर घालून घेत आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. साखर सुद्धा यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे. छान मिक्स झाल्यानंतर ह्याला एक उकळी आणायला आपण ठेवणार आहोत. उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये मी एव्हरीडेची एक 10 रुपयाचं मिल्क पावडरचं पॅकेट मी घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता. यामुळे खिरीला छान क्रीमीनेस येतो आणि दाटसर व्हायला मदत होते. पातळ पातळ अशी खीर लागत नाही. छोटंसं पॅकेट 10 रुपयाचं कोणत्याही कंपनीचं तुम्ही वापरू शकता. सहज किराणाच्या दुकानामध्ये मिळून जाईल. मिल्क पावडर सुद्धा छान मिक्स करायची आहे. अगदी उकळतानाच मिल्क पावडर टाकायची नाहीये. गॅस मंदच करायचा आहे. अगदी उकळी आलेल्या दुधात जर टाकाल तर त्याच्या गुठळ्या व्हायला सुरुवात होईल. आता ही छान मिक्स झाली आहे मिल्क पावडर. सगळ्यात शेवटला यामध्ये मी वेलची पावडर घातली आहे आणि थोड्याशा केशरच्या काड्या वापरल्या आहेत. तुम्ही दुधात भिजवून सुद्धा केशर वापरू शकता. पुन्हा हे सगळं छान मिक्स करून घेणार आहोत. एक छान उकळी काढून घ्यायची आहे आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता ही पातळ जरी दिसत असली तरी ही जशी थंड होईल तशी ती घट्ट होत जाईल. उकळी काढून याला गॅस बंद करून घेणार आहे. शेवयांची खीर आपली तयार झालेली आहे. झटपट काही गोड बनवायचं असेल तर हा एक खूप चांगला पर्याय आहे. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा.